नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुबी उन्याल, विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग, KTHM कॉलेज नाशिक. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य मानसशास्त्र हा जो पेपर आहे तो जनरल सायकॉलॉजीचा पेपर SYBA सेमेस्टर 3 चा पेपर आहे. त्याचा सिलेबस अभ्यासक्रम आपण सविस्तर पाहूया. अभ्यासक्रम समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला ह्या अभ्यासक्रमाची रचना कशी आहे ते समजणं अतिशय आवश्यक आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे की आपल्याला SYBA मध्ये एकूण 8 पेपर आहेत. त्याच्यात एक पेपर जो आहे तो कंपल्सरी इंग्लिशचा पेपर आहे, जो सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर जो आहे तो आहे पर्यावरणाचा किंवा एन्व्हायरमेंट अवेअरनेस. हा पेपर सुद्धा सगळ्यांना कंपल्सरी आहे. ह्या दोन पेपरच्या व्यतिरिक्त आपल्याला 6 पेपर्स अजून स्टडी करायचे आहेत, ज्याच्यामध्ये 4 पेपर्स आपले स्पेशल विषयाचे असणार आणि 2 पेपर असे आहेत ते जनरल लेवलवर शिकायचे आहे, जे आपण ऑलरेडी FYBA मध्ये जे पेपर शिकलो आहोत त्याच्यापैकीच आपण 2 पेपर जनरलला निवडलेले आहे. सो एकंदरीत कंपल्सरी इंग्लिश, त्याच्यानंतर पर्यावरण जागृतीचा पेपर एन्व्हायरमेंट अवेअरनेस, 2 जनरलचे पेपर हे सगळ्यांना कॉमन आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे स्पेशल पेपर निवडला आहे त्याचे तुम्हाला 4 पेपर्स अभ्यासायचे आहे. तर आता मानसशास्त्र विषय ज्या मुलांनी स्पेशल घेतलेला आहे त्यांना जे 4 पेपर स्टडी करायचे आहेत ते आहे, पहिलं सायकोलॉजी ऑफ एबनॉर्मल बिहेवियर किंवा आपण त्याला अपसामान्यांचं मानसशास्त्र असे म्हणतो. हे तुमचं स्पेशलचा एक पेपर आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे वैकासिक मानसशास्त्र. तर पहिला पेपर जो आहे अपसामान्यांचे मानसशास्त्र, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मानसिक विकृतींचा अभ्यास करणार आहोत. दुसरा पेपर वैकासिक मानसशास्त्र परत स्पेशलचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये आपण गर्भधारणेपासून तर मरेपर्यंतचा एकंदरीत पूर्ण मानसशास्त्र किंवा त्या व्यक्तीच्या जीवनाशी निगडित जे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास इथे करणार आहोत. तिसरा जो पेपर आहे तो आपला जनरलचा पेपर आहे आरोग्य मानसशास्त्र, ज्याचा सिलेबस आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. आणि चौथा पेपर जो आहे स्किल बेस्ड, तो आहे हेल्थ प्रमोशन लाईफ स्किल्स, म्हणजे चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी जे जीवन कौशल्य उपयोगी आहे त्याचा अभ्यास आपण तिथे करणार आहोत. तर आज सर्वप्रथम आपण हेल्थ सायकॉलॉजी किंवा आरोग्य मानसशास्त्राचा अभ्यासक्रम सविस्तर बघूया. हेल्थ सायकॉलॉजीचा अभ्यासक्रम बघण्यापूर्वी आपण त्याचे उद्दिष्टे म्हणजे हा पेपर शिकण्यामागचं कारण काय आहे ते पहिले बघूया. हा पेपर अभ्यासल्यानंतर प्रत्येक मुलाला आरोग्य मानसशास्त्राची एक तोंडओळख तर होईलच, त्याचसोबत चांगलं आरोग्य टिकवण्यामध्ये मानसशास्त्राची काय भूमिका आहे हे सुद्धा आपण ह्या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. दुसरा पॉइंट जो इथे आहे तो आहे ताण आणि साधक वर्तन. आजच्या जगामध्ये सगळे जणांना खूप ताण आहे, अगदी लहान बाळापासून तर वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येक लोक जे आहेत त्यांना कुठे ना कुठे ताण हा सहन करावा लागतो. आता ताण म्हटलं की त्याच्यासोबत साधक वर्तन म्हणजेच त्याला आपण कोपिंग स्ट्रॅटेजी की ताण तणावाचं नियंत्रण किंवा ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे सुद्धा शिकणं अतिशय महत्वाचं आहे. आरोग्य मानसशास्त्र हा पेपर शिकल्यानंतर आपण चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी कोणते घटक कारणीभूत आहेत ते सुद्धा इथे अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी जीवनाचा दर्जा म्हणजेच त्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, ही संकल्पना आपण समजू शकतो आणि चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी आपण काय सवयी लावून घेतल्या पाहिजे हे आपण ह्या पेपरमध्ये शिकणार आहोत. तर कोणताही अभ्यास करण्यापूर्वी पहिले त्याचे उद्दिष्ट किंवा आपल्याला शेवटी काय गाठायचं आहे हे जर लक्षात आलं तर आपण त्याचा अभ्यास
जास्त काळजीपूर्वक करू. म्हणून मी सर्वप्रथम ह्या पेपरचे जे उद्दिष्ट आहे ते आपल्या समोर मांडले आहेत. फ्रेंड्स, आपला हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे हे 4 घटकांमध्ये विभाजित केलेला आहे, म्हणजेच 4 युनिट्स आहेत. तर जो पहिला घटक आहे तो आहे an introduction to health psychology, म्हणजेच आरोग्य मानसशास्त्राची ओळख. याच्यामध्ये जो पहिला पॉइंट आहे तो आहे आरोग्य मानसशास्त्र, त्याची व्याख्या, स्वरूप व उद्देश. तर इथे आपण आरोग्यशास्त्र म्हणजे काय, आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, त्याचे वेगवेगळ्या व्याख्या, त्याचं स्वरूप काय आहे आणि शेवटी त्याचे उद्देश काय आहे ते बघणार आहोत. दुसरा पॉइंट जो आहे ते आहे आरोग्याचे जैव मानस सामाजिक प्रारूप. म्हणजे आरोग्यामध्ये हे सगळे घटक महत्वाचे आहे. तर जैविक, मानसिक व सामाजिक या तिन्ही घटकांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे शिकण्यासाठी आपल्याला जैव मानस सामाजिक प्रारूप हे समजणं अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तो आहे आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका. तर याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत की चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी मानसशास्त्राची काय भूमिका आहे, वेगवेगळ्या आरोग्य टिकवण्याची यंत्रणा काय आहे, व्यक्ती स्वतः कसे जबाबदार असू शकतो आरोग्य टिकवण्यासाठी, किंवा वेगवेगळे आजार काय का होतात, मानसशास्त्राची एकंदरीत भूमिका काय आहे आणि आरोग्य मानसशास्त्राचे उद्देश काय आहे हे इथे आपण समजून घेणार आहोत. शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे उपयोजन, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आरोग्य मानसशास्त्राची गरज काय आहे, वेगवेगळे जे आजार आहे त्याचे बदलते पॅटर्न्स किंवा बदलते रूप काय आहे, आपल्याकडे हेल्थ केअर सर्व्हिसेस म्हणजे आरोग्याशी निगडित काय सेवा उपलब्ध आहे, आणि आरोग्य आणि मेडिकल ॲक्सेप्टन्स म्हणजे आज आपण अनेक आजारांसाठी वेगवेगळे जे मेडिकल फॅसिलिटीज आहे त्याचा स्वीकार केलेला आहे, ते सुद्धा आपण ह्या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. जो दुसरा घटक आहे तो आहे ताण आणि साधक वर्तन. आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताण हा खूपच महत्वाचा विषय झालेला आहे. प्रत्येक लहान माणसापासून तर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना ताणतणाव फेस करावा लागतो. तर ह्या युनिटमध्ये, ह्या घटकामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो आहे ताण, त्याची व्याख्या, स्वरूप आणि प्रकार. तर इथे आपण ताण म्हणजे काय, त्याची वेगवेगळी व्याख्या, त्याचे स्वरूप आणि त्याचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे ताणाचे स्रोत, ज्याच्यामध्ये व्यक्ती अंतर्गत स्रोत, कुटुंबातील ताणाचे स्रोत, समुदाय आणि समाजातील तणावाचे स्रोत हे आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपला जो तिसरा मुद्दा आहे तो आहे ताणाला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया. त्यात शारीरिक प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया, वर्तनविषयक प्रतिक्रिया या तिघांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि जो शेवटचा मुद्दा इथे आहे तो आहे साधक वर्तन किंवा ज्याला आपण कोपिंग स्ट्रॅटेजीज म्हणतो. तर ताण आल्यानंतर आपण त्या ताणाला कसं सामोरे जातो आणि त्याला कसं हँडल करतो, तर त्याच्यासाठी आपण जे उपयोगात आणतो त्याला म्हणतो साधक वर्तन. तर इथे आपण काही साधक वर्तन शिकणार आहोत. त्यात अल्बर्ट एलिसचा तर्कसंगत विचार सिद्धांत, अल्बर्ट एलिसनी एक खूप चांगली थेरपी ज्याला आपण रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणून ओळखतो, REBT, ही दिलेली आहे. आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. सकारात्मक पुनर्विवरण, विनोद हा ताण निर्मूलक कसा ठरतो ते बघणार आहोत. भावना केंद्रित साधक वर्तन, त्यात पद्धतशीर समस्या निवारण तंत्र वापरणे, वेळेचा प्रभावीपणे वापर करणे आणि स्वनियंत्रण सुधारणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. यानंतर आपला जो तिसरा घटक आहे तो आहे दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन. त्यात जो पहिला मुद्दा आहे तो आहे दीर्घकालीन आरोग्य विकृतींची किंवा जुनाट आजारांशी निगडित व्यक्तिगत बाबी,
शारीरिक स्व, उपलब्धी स्व किंवा साध्य स्व, सामाजिक स्व व खाजगी स्व ह्या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर जो आपला दुसरा मुद्दा आहे तो आहे दीर्घकालीन आरोग्य विकृतींना किंवा जुनाट आजारांना दिल्या जाणाऱ्या भावनिक प्रतिक्रिया. त्यात आपण जे महत्त्वाची प्रतिक्रिया शिकणार आहोत ते आहे अस्वीकार किंवा नाकार, चिंता म्हणजे एन्झायटी आणि औदासीन्य म्हणजे डिप्रेशन. यानंतर जो तिसरा मुद्दा इथे आहे तो आहे प्रमुख दीर्घकालीन किंवा क्रॉनिक समस्या. त्यात आपण बघणार आहोत काही विशिष्ट समस्या. ते आहेत उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन, पक्षाघात किंवा त्याला आपण सोप्या भाषेत स्ट्रोक पण म्हणतो, डायबिटीज टाईप 2 म्हणजे मधुमेह त्याच्यात प्रकार दुसरा दॅट इज टाईप 2 आणि शेवटी कॅन्सर व एड्स. चौथा मुद्दा इथे जे आपण बघणार आहोत तो आहे उपयोजनाशी निगडित. त्यात आपण गंभीर आजारावरील मानसिक उपचार, त्याच्यात आपण औषधशास्त्रातील उपचार, वैयक्तिक उपचार पद्धती, सामाजिक आधार उपचार तंत्र, शिथिलीकरण तंत्र, ताणतणाव व्यवस्थापन व व्यायाम, तसेच ताणाचे व्यवस्थापन आणि कोविड-19 नंतर जी एकंदरीत सिच्युएशन आहे त्याला आपण कशाने सामोरे जातो किंवा या कोविड-19च्या प्रादुर्भावानंतर आपण ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करत आहोत हे सुद्धा आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यानंतर जो चौथा घटक आहे तो आहे प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसारण. ह्या चॅप्टरमध्ये जो आपला पहिला मुद्दा आहे तो आहे जीवन गुणवत्ता किंवा जीवनाचा दर्जा आणि आरोग्य वर्तन. याच्यामध्ये आपण आरोग्य वर्तन आणि आरोग्य सवयी, आरोग्य सवयीतील बदल, कृतक गुटिका परिणाम म्हणजेच प्लॅसिबो इफेक्ट याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपला जो दुसरा मुद्दा आहे तो आहे आरोग्य तडजोड वर्तन, त्याची वैशिष्ट्ये हे आपण इथे शिकणार आहोत. असे काही वर्तन आपण करतो की जिथे आरोग्याशी तडजोड करावी लागते, त्यांचे काही वैशिष्ट्ये आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यात सर्वात महत्त्वाचे जे आहे ते म्हणजे लठ्ठपणा, धूम्रपान व मद्यपान यांचा अभ्यास आपण विशेष करून इथे करणार आहोत. तिसरा जो आपला मुद्दा आहे ह्या चॅप्टरमध्ये तो आहे आरोग्य विषयक वैकासिक लिंगभेद व सामाजिक घटक किंवा सामाजिक सांस्कृतिक घटक. इथे आपण अभ्यास करणार आहोत विकास आणि आरोग्य, लिंगभेद व आरोग्य, सामाजिक सांस्कृतिक घटक व आरोग्य. आणि ह्या घटकाचा जो चौथा मुद्दा आहे ते आपण बघणार आहोत तो उपयोजनाशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत आरोग्य प्रसार वर्तन. चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आहार, व्यायाम, झोप, आराम, अपघात प्रतिबंध, लसीकरणाने आजार चाचणी व परीक्षण आणि विश्रांती. या सगळ्या घटकांचा एकंदरीत चांगलं आरोग्य टिकवण्यामध्ये काय योगदान आहे ते आपण ह्या घटकामध्ये बघणार आहोत. ह्या पेपरसाठी काही महत्त्वाचे रेफरन्स बुक्स इथे आहेत जे आपण इंग्लिश मीडियमसाठी वापरू शकतो. मराठी मीडियमचे मुलं सुद्धा त्यांनी सुद्धा हे पुस्तकं वाचले तर त्यांना समजतील. त्या सोप्या भाषेत लिहिलेली पुस्तकं आहे ज्याच्यामध्ये हेल्थ सायकोलॉजी बाय ऑग्डेन, हेल्थ सायकोलॉजी बायोसायकोसोशल इंटरॅक्शन बाय सॅराफिनो, एडवर्ड अँड स्मिथ अँड टिमोथी, हेल्थ सायकोलॉजी बाय टेलर अँड शेली आणि सायकोलॉजी अप्लाइड टू मॉडर्न लाईफ, ॲडजस्टमेंट इन द 21st सेंचुरी बाय विटन अँड लॉईड. ह्या काही पुस्तकं आहेत जे रेफरन्स बुक्स म्हणून तुम्ही वापरू शकतात, संदर्भ ग्रंथ म्हणून. त्यानंतर मराठी माध्यमाच्या मुलांसाठी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यात प्रशांत पब्लिकेशनचं आरोग्य मानसशास्त्र पुस्तक आहे, निराली प्रकाशनाचं पुस्तक आहे जे चांगलं आहे. तर असे तुम्ही काही पुस्तकं आहेत जे वाचू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटी काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत ते मी तुमच्या सोबत शेअर करू इच्छिते. त्यात जे सर्वात पहिली लिंक आहे ते आहे unipune.ac.in. ही एक लिंक अशी आहे जे तुम्ही कायम
विजिट केली पाहिजे. ही आपले पुणे विद्यापीठाची वेबसाईट लिंक आहे. तर आपल्या परीक्षा संबंधी, आपल्या कोर्स संबंधी किंवा विद्यापीठाशी संबंधित सगळ्या ज्या महत्त्वाच्या सूचना किंवा नोटीस असतात ते आपल्याला ह्या लिंकवर सापडतील. त्यानंतर दुसरी महत्त्वाची लिंक आहे kthmcollege.ac.in. ही आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे. तर सगळ्या महत्त्वाच्या सूचना ज्या असतात ते इथे दिल्या जातात. तर हे 2 लिंक्स आहे. हे आपण जसे अतिशय रिलिजियसली फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप बघतो, तसेच दररोज आपण हे 2 लिंक सुद्धा पाहायला पाहिजे. त्यासोबत mvperp.org तुम्हाला माहिती आहे, ॲडमिशनसाठी तुम्ही ही लिंक वापरली असेल. यानंतर आहे kthmeLearning.in. तर आपल्या कॉलेजनी एक KTHM ई-लर्निंग पोर्टल सुरू केलेला आहे की ज्याच्यावर सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ह्या KTHM ई-लर्निंग पोर्टलला व्हिजिट करून आपल्या विषयासंबंधी सगळी माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. आणि शेवटी आहे यूट्यूबचं चॅनल. तर आतापर्यंत बहुतेक जणांनी KTHM ई-लर्निंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलाच असेल. केला नसेल तरी तुम्ही आता करू शकता. यूट्यूबवर गेल्यानंतर तुम्ही KTHM ई-लर्निंग हा चॅनल सबस्क्राईब करा. त्या चॅनलला गेल्यानंतर आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्या विषयाची प्लेलिस्ट बघू शकतो. तिथे आपल्या विषयी संबंधी फर्स्ट इयर पासून तर शेवटच्या वर्षापर्यंत जेवढे व्हिडिओज आहेत ते तिथे अपलोड केलेले आहेत. आपल्याला आपल्या वर्गाचे व्हिडिओज तिथे दिसू शकतात. ह्याच व्हिडिओजची लिंक्स प्रत्येक शिक्षक आपापल्या गुगल क्लासरूमवर सुद्धा शेअर करत असतो. ह्या काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य मानसशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो सविस्तर पाहिला. याच्या पुढच्या व्हिडिओज पासून आपण हा जो अभ्यासक्रम आहे तो नीट समजून घेऊया. ह्या व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.